आणि आयोजनाच्या बाबतीत मात्र निश्चितच सर्वच रेकॉर्ड या स्पर्धेने तोडलेत. आज या स्पर्धेचा माझ्या मते आज दिवस रात्र पद्धतीचे सामने खेळले जाणार आहेत. दिवसभर तब्बल 10 सामने असतील आणि या पुढच्या आजच्या दिवसभरातले सगळेच सामने हे 5 षटकाचे हे सामने खेळले जातील. आणि आता मैदानावर जो सामना सुरू होतोय तो पडग्याचा स्टार पडघा विरुद्ध शिवाजीदादा शेलार डोंबिवली या दोन बलाढ्य संघांदरम्यान हा पुढचा सामना खेळला जातोय. या दरम्यान माझ्यासोबत निश्चितच मला अतिशय आनंद होतोय की येस कुणाल सर बोला बोला सर. चला मॅच चालू करा. दोन सलामीवीर मैदानामध्ये आहेत. फलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी करणारा संघ आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भिवंडी. आपण दोन्ही टीमचे कर्णधार तयार राहा. मिड इनिंगमध्ये टॉस केला जाईल. पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भिवंडी यानंतरचा सामना होईल. त्यानंतर 5वा सामना आहे महेश पाटील प्रतिष्ठान विरुद्ध आगरी राजा पोगाव. त्यानंतरची लढत असेल 6वी लढत रॉयल स्टनर्स मीरा रोड विरुद्ध श्लोक 11 खार्डी डोंबिवली. तर शुभेच्छा दोन्ही टीमला. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी मॅन फ्रॉम ठाणे वर्तकनगर रवी बुंबक. रवीच्या हातामध्ये हे षटक सोपवण्यात आलंय. 2 सलामीवीर तयार आहेत. त्याच्यामध्ये फलंदाज सचिन भोईर आणि त्याच्या बरोबरीने बाळातरे. स्ट्रायकिंग एंडला खेळतोय फलंदाज सचिन भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बाळातरे. दोन्ही फलंदाज हे भिवंडी परिसरातील आहेत. बाळातरे भादवळचा खेळाडू तर शेलार गावचा खेळाडू सचिन भोईर मैदानामध्ये खेळताना दिसेल. 5 षटकांची लढत. 2 पॉवर प्लेची षटकं आहेत. मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी मुख्य व्यासपीठ एंडकडून म्हणजे पॅव्हलियन एंडकडून सज्ज होत असताना रवी बुंबक दिसेल आणि त्याचा सामना करताना दिसेल स्ट्रायकिंग एंडला सचिन भोईर. बाळातरे तेवढाच आक्रमक आणि घातक फलंदाज सचिन भोईर च्या बरोबरीने त्याला खेळ करायचा आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट सध्या सुरू आहे. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. शॉर्ट मिड विकेट आणि एक मिड ऑन साईडला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पॉईंट लेग क्षेत्ररक्षक आहे आणि शॉर्ट कव्हर 38 सर्कलमध्ये ऑफ साईडला. पहिला चेंडू आखू टप्प्याचा होता. मिड विकेटला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 रन. सेवाग स्टाईलने सुरुवात केली आहे. कारण आपल्याला आठवत असेल वर्ल्ड कपच्या सामन्यांमध्ये आयसीसीच्या इव्हेंटमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वीरेंद्र सेवाग अशाच पद्धतीने सुरुवात करायचा. पहिला बॉल 4. येस कुणाल सर जर तुम्ही आता बघत असाल तर सचिन भोईर पहिल्याच चेंडूवर चौकार मारून इनिंगची सुरुवात करतोय. मला अतिशय आनंद होईल की नाशिककर रवी आहिरे याची देखील शैली याच पद्धती आक्रमक पद्धतीची शैली आहे. तो देखील अनेक वेळेस अनेक स्पर्धेमध्ये आपण बघत असाल की रवी आहिरे देखील याच पद्धतीने स्टार्ट देत असतो. पहिल्या चेंडूवर चौकार मारणारे षटकार मारणारे असे काही मोजके खेळाडू क्रिकेट विश्वामध्ये आहे. निश्चितच मला रवी आहिरेचं नाव या ठिकाणी घ्यायला आवडेल. त्यानंतर आता मैदानावर आपण बघत असाल तर सचिन भोईर यांनी एक अप्रतिम स्टार्ट दिलाय आणि त्याचे इरादे आता मात्र पहिल्याच चेंडूवर त्यांनी स्पष्ट केलेत. एक मोठा टार्गेट एक मोठं आव्हान देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. राऊंड विकेट यावेळेला चांगली लाईन आहे. थोडंसं आउटसाईड ऑफ स्टंप शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मन बनवलं होतं की ऑन साईडलाच मला खेळायचं आहे. परंतु इथे मेरिटवर खेळणं तेवढंच गरजेचं आहे. प्रत्येक बॉल तुम्ही ऑफ साईड ऑन साईडला खेळू शकत नाही. येस रवी बुंबक सारखा एक निश्चितच अव्वल दर्जाचा गोलंदाज जर विकेटवर गोलंदाजीसाठी सज्ज असेल. पहिल्या चेंडूवर चौकार केल्यानंतर मात्र तो कमबॅक करतोय आणि आपलं स्टँडर्ड आपला दर्जा पुन्हा एकदा मैदानावर सिद्ध करतोय. कमबॅक करतोय. दुसरा चेंडू मात्र निर्धाव पद्धतीने टाकला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. टॉप एज विकेट कीपर आणि रवी बुंबक दोघांमध्ये ताळमेळच नव्हतं. झेल कोण घेईल सर्वाधिक महत्वाचं असतं कॉल करणं. हा माझा झेल आहे मी घेणार. परंतु इथे हे शब्द कमी पडले आणि ते कम्युनिकेशन गॅप आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचमुळे हा झेल सुटलाय. जीवदान मिळालं आणि रन देखील मिळते.
जीतू शेलार टीमचे कॅप्टन आहेत. विकेट कीपर पहा पुन्हा एकदा ऑन साइडला मानस होता हा फटका खेळण्याचं. टॉपेज बॅटच्या अगदी खाली चेंडू लागला आणि दोन्हीही क्षेत्ररक्षकामध्ये ताळमेळ नव्हता. रवी बुंबक नाराजी व्यक्त करतोय. का करू नये, कारण त्याला माहिती आहे विकेटचं महत्व काय. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्याकडून. 4 रन आल्यानंतर आता स्कोअरबोर्डवर 5 धावा आहेत. शॉर्ट बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंच वळण घेत आहेत. अजित पुत्रन सांगतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. बिनगडी बाद सुरुवात झालेली आहे. 6 रन स्कोअर बोर्डवर. पहिलं षटक सुरू असताना बाळा तरे आता स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. सचिन नॉन स्ट्रायकिंग एंडला एक जीवदान मिळाल्यानंतर डीपमध्ये क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वीपर कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. चांगली लाईन पंचाकडे हलकीशी अपील केली आणि तोपर्यंत रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. ज्या खेळाडूंची वाट पाहत होते संघ स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब, ते खेळाडू आता इथे येऊन पोचलेले आहेत. मला वाटतं या षटकानंतर 3 ॲक्शन दिसतील. परंतु पहा ॲक्शन रिप्लेमध्ये गोलंदाजी. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप चालला होता आणि कदाचित बॅटला ब्रश झालाय का हे देखील पाहिलं असेल पंचांनी. रन झालेले आहेत 6. पहिले षटक सुरू असताना पॉवर प्लेच्या दरम्यान शॉर्ट बॉल. यावेळेला एक अनोखा फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चेंडू सीमा पार. बाळा तरेच्या बॅटमधून TDPL षटकार. फक्त तू खचू नकोस, मिळेल संधी तुलाही, लगेच तू हिरमसू नकोस. यस, धावसंख्या आता जाऊन पोहोचते 12 धावा. एक सुरुवात चौकार मारून या षटकाची झाली. आता जो एक टिपिकल टेनिस, कुणाल सर, टिपिकल टेनिस पद्धतीचा स्ट्रोक तुम्ही बघताय. लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा अप्रतिम स्ट्रोक षटकारासाठी जातोय. पहिल्या षटकामध्ये मात्र आक्रमक सुरुवात केली जाते. धावसंख्या धावफलकावर लागते बिनबाद 12 धावा. थोड्या वेळापूर्वी मला असं वाटलं की बाळा तरेच्या अंगामध्ये राफेल नदाल आलाय की काय, रॉजर फेडरर आलाय की काय. ज्या पद्धतीने टेनिस रॅकेट शॉट त्याने खेळला आणि बरोबर वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवलं रवी बुंबकने. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअर बोर्डवर धावसंख्या आहे बिनगडी बाद 12. टीम PTC स्टार पडघा. येस, पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर लागताय 12. एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने एक अप्रतिम स्टार्ट, फ्लाइंग स्टार्ट मी म्हणेल. सुंदर स्टार्ट दिला जातोय. रवी बुंबक सारखा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक मोठा गोलंदाज असताना देखील त्याच्यावर आक्रमण केलं जातंय. निश्चितच सचिन भोईर आणि बाळा तरे यांच्या फलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू आहे. पहिलं षटक संपूर्ण होत आहे. दुसरं षटक असेल. अजून एक क्षेत्ररक्षण 38 सीमारेषेच्या आतमध्ये असेल. 2 खेळाडू 38 सीमारेषेच्या बाहेर असतील. निश्चितच निर्बंध असतील क्षेत्ररक्षणावर आणि या निर्बंधाचा, या 38 सीमारेषेच्या आतमध्ये असलेल्या क्षेत्ररक्षणाचा फायदा पुन्हा एकदा सचिन भोईर आणि बाळा तरे घेण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. कुणाल सर, हो, घ्यायला देखील पाहिजे, कारण 5 षटकांची लढत आहे. 5 षटकामध्ये पॉवर प्लेचे तुम्हाला 12 चेंडू मिळतात. त्या 12 चेंडूवर जर तुम्ही आक्रमण केलं तर समोरच्या टीमवर दबाव टाकू शकता आणि हेच आक्रमण धर्मवीर प्रतिष्ठान भिवंडीने केलं होतं. विक्रांतने प्रतिष्ठानच्या विरुद्ध रवी मात्रेने त्या सामन्यामध्ये 12 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी केली. यानंतरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की लक्ष थोडंसं छोटं राहिलं, कारण जिग्नेश पटेलने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकामध्ये फक्त 14 धावा खर्च केल्या. 2 विकेट्स त्याने घेतल्या आणि फलंदाजीमध्ये 12 रन केल्या. त्याचमुळे बालाजी ग्लोबस इंडस्ट्रीयल पार्क हा संघ विजेता ठरला आणि तो संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आता तिसरा सामना रंगतोय. PTC स्टार पडघा या संघाला पॉवर प्ले मध्ये रन करणं गरजेचं आहे. रवी बुंबकच्या विरुद्ध 12 रन आलेले आहेत. ही त्यांची जमेची बाजू आणि विकेट गमावलेली नाहीये. बाळा तरे ज्या फटकेबाजीसाठी जाणला जातो, मी मगाशी देखील उल्लेख केला, भादवडचा खेळाडू आहे आणि आक्रमण नेहमीच तो करतो. आक्रमक खेळाडू आहे आणि त्याने आता आक्रमण करायला सुरुवात केली आहे. षटक क्रमांक आता दुसरं सुरू होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये आलेला आहे गोलंदाजीसाठी महेश हुलावले. महेश येतोय. 2 खेळाडू तुम्ही बघत असाल तर ऑन साइडला लावले गेले. ते डीप स्क्वेअर लेग आणि दुसरा एक डीप काऊ कॉर्नर सीमारेषी जवळ लावलाय. सॉरी, एक एक्स्ट्रा लॉंग ऑफ च्या दिशेने लावला गेलाय. यावेळेस ऑन साइडला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप मध्ये चेंडू जातोय. सीमारेषेजवळ चेंडू स्टॉप केला गेला. एक अप्रतिम रिटर्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. सिंगल अगदी आरामात कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 निवडेल. धावफलकावर धावा लागताय बिनबाद 13.
पॉवर प्ले खेळला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिला चेंडू कंप्लीट येतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल कंप्लीट केली जाते. चांगल्या चेंडूला त्या ठिकाणी सन्मान दिला जातोय. यावेळेस देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅट्समनकडनं केला गेला. महेशची चांगली गोलंदाजी, प्रोफेशनल क्रिकेट देखील खूप चांगल्या पद्धतीने महेश उलावले खेळत आलेला आहे. एक चांगला खेळाडू आहे. या टीममध्ये त्याला ऑक्शनमध्ये पिक करण्यात आलं होतं आणि आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याने सुरेख षटकं हाताळलेली आहेत. त्यामुळे थोडंसं धावा करणं त्याच्याविरुद्ध कठीण चाललंय. धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर 13. पुढे टाकलेला बॉल, यावेळेला चूक केली होती महेशने. बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, 4 रन चौकार. दोन मीटरचं जे अंतर असतं स्लॉट मध्ये, जर तुम्ही बॉल टाकला तर तिथे मात्र तुमच्या विरुद्ध मोठे फटके बसतील. आणि ते चूक केली. गती थोडीशी कमीच राहिली या बॉलवर आणि स्लॉट मध्ये असल्यानंतर आउट ऑफ फ्लॉट जातो बॉल, हे ते दाखवलंय फलंदाजी करत असताना. फलंदाज बाळा तरे आता दिवसा ढवळ्यात तारे दाखवतोय गोलंदाजांना आणि याच्यासाठी तर तो जाणला जातो. पहा पुन्हा एकदा 2 फ्रेम मध्ये कशा पद्धतीने टेलिकास्ट होतंय. गोलंदाजाची शरीरयष्टी काय, फलंदाजाचे स्टान्स काय, हे ते स्पष्ट होत असताना कॉन्फिडन्स दिसतोय. परंतु इथे अपील होईल का? नाही, फेटाळली अपील पंचांनी. लगेच सांगितलं हा बाहेर चाललाय बॉल. स्टंपला सोडून लेग बाईटचा इशारा. अवांतर स्वरूपामध्ये 1 रन मिळेल. ऍक्शन रिप्ले पाहावा लागेल. हो, अगदी बरोबर आहे. खूपच चांगला निर्णय. भरपूर बाहेर टाकलेला चेंडू होता. तिन्ही स्टंप दिसत होते, त्यामुळे पिचिंग आउटसाइड ऑफ होता. एक कुणाल सर पंच म्हणून अजित सर आणि प्रसाद सर निश्चितच एक मोठ्या दर्जाचे पंच म्हणून या स्पर्धेला लाभलेत. निश्चितच त्यांच्या निर्णयावर देखील आपण समाधानी ठरू शकतो. हो, अप्रतिम स्ट्रोक, बैठक फटका. यावेळेस हवेत खेळून काढलाय, हवाई हल्ला आणि चेंडू सरळ जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बऱ्याच दूरपर्यंत. एक अप्रतिम स्ट्रोक, उत्तुंग षटकार येतोय. पहिल्या षटकामध्ये देखील कुणाल सर एक अप्रतिम स्ट्रोक षटकार आला होता आणि या षटकामध्ये देखील एक चौकार आणि पुन्हा एकदा एक षटकार येतोय. जी धावगती आहे त्या धावगतीला मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅट्समन करताय कुणाल सर. 360 स्लॉक स्वीपचा हा फटका पहा, किती लवकर लेंथ पिक केली आणि बॉल पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हँड अँड आय कॉर्डिनेशन किती महत्त्वाचं ठरतं या फटक्यामागे. कारण सहजासहजी ज्यावेळेला पॉवर प्लेमध्ये तुम्ही खेळता, सेट झालेलं नसता, तुम्ही लवकर मैदानामध्ये जावं लागतं. सुरुवातीच्या काळामध्ये बॉलला थोडासा स्विंग प्राप्त होऊ शकतो आणि फर असल्यामुळे जास्त बॉल ट्रॅव्हल होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही असे फटके मारले तर मात्र तुमचं नाव होतं. चांगला फटका सचिन. यावेळेला इनसाइड आउट दिशा दिली. टायमिंग पहा, बॅटमधून आलेला आवाज, टक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन चौकार. कार ठोकला होता. माइंड गेम काय असतो क्रिकेटमध्ये हे तुम्हाला मी नक्की सांगेन की या अगोदर स्वीप केला, त्यामुळे लेंथमध्ये थोडासा बदलाव तर नक्की करणार होता. बदल आले ते वापरणं गरजेचं होतं. फलंदाजाने काय केलं त्याला माहिती आहे. पॉवर प्ले सुरू आहे, अंतिम बॉल आहे पॉवर प्लेचा, त्यामुळे कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीये. फक्त दिशा दिली, इनसाइड आउट दिशा दिल्यानंतर 4 रन. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. येस, सुपर, अप्रतिम फटका, नजाकत भरा फटका मी म्हणेल. डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका. चेंडू बॅटवर पिक केला आणि कव्हर क्षेत्रात उभ्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं हा लॉफ्टेड ड्राईव्ह तुम्ही बघितला. अप्रतिम स्ट्रोक, सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकाची अखेर देखील अप्रतिम झाली. धावसंख्या प्रतिषटक 14 धावा. या सरासरीने 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागताय 28. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 12, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 16 धावा फटकावल्या गेल्यात. कुणाल सर काय वाटतंय या पुढच्या 3 षटकांमध्ये किती धावा येतील आणि काय टार्गेट असेल? एवढंच वाटतं की वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली, त्याचा शेवट चांगला असं नेहमीच म्हटलं जातं. पहिल्या सामन्यामध्ये देखील ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. 74 धावांचं
लक्ष पहाडा एवढं वाटायला लागलं टीम विक्रांत प्रतिष्ठानला आणि ते पराभूत झाले. आणि याही सामन्यामध्ये ज्या पद्धतीने सुरुवात मिळाली आहे, बिनगडी बाद सुरुवात आहे. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन्ही फलंदाज खूप चांगली भागीदारी रचतात. भागीदारीचं क्रिकेटमध्ये महत्त्व काय ते इथे दाखवलं जाते. आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर कॅचेस विन द मॅचेस असं आपण का नेहमी म्हणतो, त्याचं देखील उत्तम उदाहरण हा सामना आपण म्हणू शकतो. एक सोप्पा झेल सुटला, त्याच्यानंतर रवी बुंबक निराश दिसला आणि त्यानंतर त्याच फलंदाजाने काय फटके सजवलेत. एक स्वीप केला, स्लॉक स्वीप, त्याला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर कवसला चौकार मिळवला. अशा पद्धतीने त्याची धावसंख्या पाहायला मिळते 16, जो सचिन भोईर मैदानामध्ये खेळतोय. बाला तरे खेळतोय. 10 धावांवर रन झालेत 28 2 षटकाच्या समाप्तीनंतर. तिसरं षटक रवी बुंबक. विकेट पाहिजे या टीमला. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खांबालपाडा डोंबिवली आणि तो प्रयत्न करायचा आहे रवीला. फुलरलेनचा बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरवरून येतात बॉलपर्यंत, तोपर्यंत 1 रन मिळेल. सेन्सिबल क्रिकेट, माहिती आहे अटॅक कोणावर करायचा आहे, डिफेन्सिव्ह कोणाच्या विरुद्ध खेळायचं आहे. खराब बॉल मिळाला तर मग कुठलाही बॉलर असो समोर, त्याला मात्र थांबायचं नाहीये, मोठे फटके मारायचे आहेत आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे खेळलं जात आहे. चांगलं क्रिकेट ओव्हरऑल मी म्हणेन पीटीसी स्टार पडघाकडून या सामन्याच्या दरम्यान. मजा येईल या मॅचमध्ये संदीपजी. निश्चितच कुणाल सर, आतापर्यंतचा जो खेळ झालाय त्यामध्ये देखील खूपच मजा येते. दोन्ही षटकांमध्ये एक चांगले स्ट्रोक देखील बघायला मिळाले. या षटकामध्ये देखील काही चांगले स्ट्रोक. येस, या दरम्यान एक अप्रतिम स्ट्रोक हवेत खेळून काढलाय, मात्र काऊ कॉर्नर सीमारेषेजवळ डाऊन द बॉल एक अप्रतिम झेल बघायला मिळतोय. आदर्श पद्धतीने त्या ठिकाणी खेळाडू चेंडूच्या खाली येतोय आणि एक झेल टिपला जातोय. पहिला धक्का त्या ठिकाणी स्टार पडघा संघाला बसतोय. कुणाल सर, ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. किरण मात्रेने हा झेल पकडला. सर्वप्रथम काय पाहिलं जातं, हा बॉल योग्य होता का? येस, हा योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. आणि त्यानंतर पुल करण्याचा प्रयत्न. मिडविकेट काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता किरणने अगदी छातीच्या लेवलला हा झेल टिपला आणि खेळी समाप्त केली. ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, फलंदाज पहा क्रीजच्या किती आतमध्ये उभा होता, हे सर्वप्रथम दाखवलं जातं. हा योग्य बॉल होता. क्रीजच्या भरपूर आतमध्ये जाऊन ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेळला आणि इथेच तर घात झाला. एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. किरणने कुठली चूक केलेली नाहीये. त्यानंतर सेलिब्रेशन त्याचं देखील योग्य होतं आणि पहिला धक्का बसला 29 या आकड्यावर टीम पीटीसी स्टार पडघाला. हेमंत थराड टीमचा कॅप्टन आहे. मगाशी त्याने सांगितलं की चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आम्ही, 60च्या वर जाण्याचा प्रयत्न आमचा असेल आणि सुरुवात तर चांगली करून दिलेली आहे दोन्ही फलंदाज. त्यामध्ये सचिन आणि सचिनच्या बरोबरीने बाळातरे. सचिन नुकताच आऊट झालाय, आता जबाबदारी आहे कर्णधाराच्या खांद्यावर. हेमंत थराड आणि त्याच्या बरोबरीने बाळातरे. रवी बुंबक 13 धावा आतापर्यंत खर्च केलेत. 8 चेंडू त्याने टाकलेले आहेत. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश मिळालंय आणि ज्या फलंदाजाचा झेल सुटला होता त्याच फलंदाजाला त्याने बाद केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. बाळातरेसाठी लॉंग लेग ठेवण्यात आलाय आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मिडविकेटच्या कॅपमध्ये काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन. कदाचित बाउन्सरचा मारा इथे होऊ शकतो. ज्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण सजवलंय, पाहूया रवी बुंबकची रणनीती काय. पुढे टाकलेला बॉल होता, फसवा चेंडू. बाळातरेला वाटलं की बाउन्सरच येईल, त्याच्यासाठी तो मागे थांबला, परंतु हा रणनीतीचा खेळ आहे. म्हणून तर क्रिकेट आणि बुद्धिबळामध्ये अशा चाली रचल्या जातात. त्याचं उत्तम उदाहरण या षटकामध्ये रवी बुंबक. येस, निश्चितच चाली रचल्या जात आहे. कुणाल सर, तुम्ही बघत असाल तर ऑनसाईडला सर्वच क्षेत्ररक्षक डीपमध्ये घेतलंय आणि रवी बुंबक एक वेगळ्या रणनीतीनुसार या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच मारा केला जातोय, टॉप एज, झेल सुटतोय. पहिल्या षटकामध्ये देखील एक झेल सुटला होता. या षटकामध्ये देखील फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी रवी बुंबक चेंडूच्या खाली येत आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. आउटस्टँडिंग एफर्ट्स. झेल मात्र तिथे सुटतोय. जीवदान बॅट्समनला मिळतोय. या जीवदानाचा फायदा या पुढच्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने बॅट्समन घेईल, निश्चितच आम्हाला सर्वांनाच प्रेक्षकांना देखील बघायला आवडेल. प्रयत्न चांगला केला, परंतु आता रागवणार कोणावर, ज्यावेळेला स्वतःच तुम्ही झेल सोडता. त्यामुळे इथे रन मिळताना दिसते. कॅप्टन जितू शेलार सध्या एस्टनच्या मागे. मगाशी तुम्ही निलेश मात्रे यांना पाहिलं, ज्यांचा आज वाढदिवस आहे. आज वाढदिवसाच्या दिवशी खेळायला मिळतंय, एक मोठी संधी त्यांच्याकडे.
ओहो काय बॉल होता, भन्नाट बॉल आणि इथे क्लीन बोल्ड झालाय. त्यामुळे खुश आहेत निलेश आणि त्याचबरोबर गोलंदाज रवी बुंबक आणखीन एक यश मिळवून देतो आणि कर्णधार हेमंत हरड इथे मात्र गोल्डन डकचा शिकार. राऊंड विकेट यॉर्कर ज्या वेळेला तुम्ही टाकता एक अँगल बनून बॉल आतमध्ये येतो आणि आतमध्ये आलेला बॉल जर बाहेर पाठवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय तर तुमच्याकडे हेलिकॉप्टर फटका पाहिजे जो बाउंड्री लाईनच्या बाहेर किंवा आतमध्ये पडून जाऊ शकतो, रन देऊ शकतो. परंतु हा फटका नव्हता हेमंतकडे आणि त्याचमुळे ॲक्शन रिप्लेमध्ये चित्र स्पष्ट आहे. क्लीन बोल्ड केले हेमंतला, आणखीन एक धक्का दिलाय. 30-2 अशी परिस्थिती सध्या पीटीसी स्टार पडगाची. कुणाल सर, रवी बुंबक यांची बॉलिंग ॲक्शन जर तुम्ही बघत असाल तर राऊंड द विकेट मारा करत असताना त्यांची जी स्टाईल आहे ती देखील गोलंदाजीसाठी त्यांना एक निश्चितच ॲडव्हान्टेज आहे. एक अँगल बनवला गेला, खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईनचा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. एक अप्रतिम चेंडू आणि एक प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला त्या ठिकाणी क्लीन बोल्ड केलं गेलं. कर्णधार शून्यावर त्या ठिकाणी बाद होत आहे. खेळाडू कक्षामध्ये त्यांना निश्चितच परत जावं लागेल. धावसंख्या तुम्ही बघत असाल तर स्क्रीनवर 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जितू शेला टीमचे कॅप्टन आता लॉंग ऑनला आहेत. यष्टीरक्षकाची भूमिका बड्डे बॉय निलेश मात्रे पार पाडत असताना आणि या बॉल नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल त्यामुळे तयार राहायचंय. 13व्या खेळाडूने हेलिकॉप्टर फटका मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, कॅप्टन आहे खाली, बॉल सीमा पार जाईल, येतोय षटकार. प्रयत्न चांगला केलाय म्हणायला हरकत नाहीये जितू शेलार यांच्याकडून, परंतु बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ ते होते. पहा काय फटका मारलाय बाळातरेने. बाळातरे महेंद्र मागेने हा फटका सजवलाय, माफ करा, कारण स्ट्रायकिंग एंडला महेंद्र मागे होता. क्लीन बोल्ड झाला होता फलंदाज हेमंत हरड आणि काय टायमिंग होतं. बॅट स्विंग पा फॉलो थ्रू तर खूप चांगला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला जीतू होता, त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेच्या पलीकडे आणि काय टेलिकास्ट. कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन. ऑक्टोबर हिट आपण नेहमीच म्हणतो, अशा रणरणत्या तपत्या उन्हामध्ये हे कॅमेरामॅन आपल्या कॅमेराच्या लेन्समध्ये बॉल टिपतात. कॅप्टनचा बॉल वापरला जातोय. कदाचित काही असे कॅमेरामॅन्स आहेत जे जे कॅप्टनचे अक्षर आहेत ना ते देखील टिपतील आणि त्याच्यासाठी GTC जाणली जाते. बॉलची मागणी इथे पंच करताना दिसते, त्यामुळे नवीन बॉल आता ग्राउंडमध्ये दिला जाईल. बॅटिंग करणारा संघ तुम्ही बॉल चॉईस करून लगेच मैदानामध्ये द्यायचा आहे. तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 36 धावा आलेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली आहे, त्याच्यावर कळस रचत असताना पाया चांगला रचलाय, त्याच्यावर मात्र योग्य इमारत उभारत असताना आता फलंदाज महेंद्र मागे, माइटी महेंद्र या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू, मॅन फ्रॉम वाशेरे भिवंडी, आणि हा देखील खेळाडू भरपूर वेगाने रन करतो. संदीपजी 3 ओव्हर नंतर रन झालेले 36 आणि आपण ऐकूया पुढच्या 2 षटकासाठी आवाज नाशिकचा संदीप बोराडे सर यांचा. धन्यवाद. येस, थँक्यू कुणाल सर. 3 षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. प्रतिषटक 12 धावा या सरासरीने तब्बल 36 धावा फटकवल्या जात आहे. या षटकामध्ये तुम्ही बघत असाल तर महेंद्र आपलं इनिंग षटकार मारून ओपन करतोय, अकाउंट ओपन करतोय. त्याचं कौतुक करावं लागेल की अगोदरच्या चेंडूवर विकेट गेलेली असताना कुणाल सर ज्या पद्धतीने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला, निश्चितच धावगती वाढवण्याचा प्रयत्न असेल. रवी बुंबक सारखा गोलंदाज समोर असताना त्याच्या गोलंदाजीवर या पद्धतीची फलंदाजी करत बॅट्समन करत असेल तर निश्चितच त्याचं कौतुक करावं लागेल. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. अजूनही 12 चेंडू शिल्लक. या पुढच्या 12 चेंडूंमध्ये निश्चितच एक मोठे स्ट्रोक्स देखील आता मैदानावर बघायला मिळू शकतं. एक चांगलं कॉन्टॅस्ट
मैदानावर बघायला मिळू शकतं. कुणाल सर, पुढच्या 12 चेंडूंमध्ये किती धावा अजून होऊ शकाल, तुम्हाला काय वाटतं कुणाल सर? माझ्या मते ज्या पद्धतीने 12ची सरासरी गाठली आहे त्या पद्धतीने जर खेळत राहिले तर 60 हे टार्गेट. आणि जे सांगितलं होतं कॅप्टनने ज्या वेळेला टॉस करण्यात आला होता त्यावेळेला कॅप्टनने सांगितलं की आम्ही 60च्या आसपास रन करण्याचा प्रयत्न करू. त्या पद्धतीने वाटचाल होऊ शकते. परंतु याच दरम्यान शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ टीमचे संघमालक मेघनाथ गोंधळे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मेघाजी, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतरच्या सामन्यामध्ये रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विरुद्ध तारीफ रईस या संघ मालकांच्या विरुद्ध, त्या टीमच्या विरुद्ध त्यांची लढाई होणार आहे. तर मला असं वाटतं की 60 पर्यंत इथे टार्गेट सेट होऊ शकतं असा जर खेळ राहिला तर. परंतु मगाशी देखील एक उल्लेख करण्यात आला होता टॉस बॉक्समध्ये की आज अनिकेत सानप नाहीये, त्यामुळे एक जे षटक आहे ते कोणाकडून पूर्ण केलं जाईल त्याच्यावर आपण नक्की चर्चा करणार आहोत. त्याच्यासाठी टीम मीटिंग बोलवली गेलेली आहे. तिथे जितू असतील, निलेश असतील, त्याचबरोबर साई शेलार असतील, या सर्वांनी चर्चा केली. आणि मला वाटते बड्डे बॉय कडे जातील का की नितेश कडे जातील, कारण नितेश पाटील नितेश शेलारकडे हा बॉल कदाचित सोपवला जाईल. म्हणजे चर्चा झाल्या आणि नंतर नितेश या नावाला पसंती देण्यात आली आहे. पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. रन इथे वाढतील का, रन बरसतील का? माइटी महिंद्रा मैदानामध्ये आहे, बाळातरे सेट आहे आणि त्यामुळे हे षटक खूप महत्वाचं आहे. चौथं षटक घेऊन येत आहे नितेश शेलार. चौथ्या षटकातला पहिला चेंडू असेल. धावफलकावर धावा लागत आहे 36 प्रति षटक 12 धावा. रवी बुंबक यांचे 2 षटक पूर्ण होत आहे. 2 षटकांमध्ये त्यांनी 20 धावा खर्च केल्यात. मात्र दुसऱ्या षटकामध्ये निश्चितच कमबॅक करत असताना महत्त्वाच्या विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या. नितेश, पहिला चेंडू. ओहो, ऑन साइडला अप्रतिम स्ट्रोक खेळून काढलाय. डीप स्क्वेअरला एक सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. येस, 1 बाउन्स, 4 रन्स. हे आतापर्यंतचं हे तिसरं षटक असेल की प्रत्येक पहिल्या चेंडूवर या ठिकाणी एक अप्रतिम स्ट्रोक खेळला जातोय, आक्रमक स्ट्रोक खेळले जात आहे. या षटकामध्ये देखील नितेशचं स्वागत पहिल्या चेंडूवर चौकार मारून केलं गेलं. प्रत्येक फलंदाज या ठिकाणी निश्चितच मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि धावगती वाढवण्याचा निश्चितच प्रयत्न करताना दिसतोय. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो की टॉसच्या वेळेला कॅप्टनने सांगितलं आज माझ्या टीमकडे आयकॉन बॉलर नाहीये ज्याचं नाव अनिकेत सानप आहे. त्यावेळेला माझ्यासाठी कठीण काम आहे, मी चौथा गोलंदाज कोणता वापरू. शेवटी निर्णय घेतला नितेशकडे बॉल द्यायचा आणि त्याचं स्वागत पहा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि ते स्वॅग दाखवलंय बॅटिंगमध्ये बाळातरेने. षटकार, चौकार आला, माफ करा. मैदानावर तुम्ही बघत असाल तर पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर गोलंदाजावर जो प्रेशर रिलीज झाला तो दिसतोय की दुसरा चेंडू मात्र त्या ठिकाणी विकेटच्या अगदी बाहेर व्हाईट बॉल टाकला जातोय. एक अवंतर धाव मिळेल. रिव्हर्स स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र निश्चितच गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. एक अप्रतिम डिलेव्हरी, एक चांगल्या जागेवर त्या ठिकाणी चेंडू पिच केला जातोय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बॅट्समन कडनं केला गेला. प्रयत्न फसतोय. डॉट बॉल. नितेश कमबॅक करताय. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 5 धावा त्यांनी खर्च केलेत. चौथं षटक प्रगतीपथावर. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फुलर लेनचा हा चेंडू ऑन साइडला हवेत लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नर सीमारेषेजवळ. 1 बाउन्स, 4 रन्स. चौथ्या षटकामध्ये देखील आक्रमक करतायत दोन्ही फलंदाज आणि प्रत्येक बॅट्समन, मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. या अगोदरचा चेंडू निर्धाव आणि पुढच्याच चेंडूवर फुलर लेनची डिलिव्हरी आणि त्या चेंडूला बॅटवर पिक केला गेला आणि ऑन साइडला एक अप्रतिम स्ट्रोक खेळला गेला. या षटकात हा आलेला दुसरा चौकार. या षटकामध्ये देखील एक निश्चितच आकर्षक फटकेबाजी बघायला मिळू शकते. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये लेंथ कुठेतरी चुकलेला पाहायला मिळतोय गोलंदाज नितेश आणि त्याचमुळे हावी होत आहेत फलंदाज त्याच्या विरुद्ध. चांगली कामगिरी होत असताना रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 45.
आणि इथे आता फुल टॉस तुम्ही टाकू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये बाळातरेच्या बॅट मधून येतोय TDPL षटकार. फलंदाजी करतोय, फुल टॉस टाकला. मेजवानीचं स्वरूप, दिवाळीच्या अगोदर बोनस मिळाल्यावर काय होतं, जो आनंद मिळतो तोच आनंद आता बाळातरेच्या बॅटिंग मध्ये दिसतोय आणि हा आनंद द्विगुणित झालाय या फुल टॉसने. टायमिंग पहा, बॅटचा स्विंग पहा आणि काय फटका. TDPL सिक्सर येतोय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या गॅपमधून. 6 धावा मिळत आहेत बाळातरेला आणि या षटकाराबरोबर अर्धशतक पूर्ण होत आहे PTC स्टार पडघाचं. 51 रन. बाळातरे ज्या पद्धतीने बॅटिंग करताय निश्चितच कौतुक करावं लागेल. फुलटॉस चेंडूचा समाचार घेत असताना एक मजबूत स्ट्रोक खेळला जातोय. षटकार. आणखीन एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते की स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब ज्यावेळेला हा सामना खेळण्यासाठी उतरले त्यावेळेला त्यांचे टीमचे बॉलिंग कोच होते विकी शेलार यांनी काहीसे कानमंत्र देणं गरजेचे होते या टीमला आणि आता त्यांनी सांगितलं त्यांच्या डगआउटमधून की कुठेतरी योग्य गोलंदाजी करावी लागेल आणि लगेचच त्यावर खरा उतरलाय गोलंदाज नितेश शेलार आणि इथे विकेट मिळते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. बॉलिंग कोचची भूमिका तीच असते आणि विकी शेलार ते त्यांचं काम करतायत सध्या या टीमच्या बरोबरीने. अखेर एक यश मिळते नितेशला या षटकामध्ये. 51 ला आता 3 अशी परिस्थिती होईल PTC स्टार पडघाची. तीन गडी बाद 51 धावा धावफलकावर लागताय. बाळातरे यांची एक अप्रतिम इनिंगचा या ठिकाणी अंत होतोय. यावेळेस पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न बाळातरे यांच्याकडनं केला गेला. टायमिंग थोडासा चुकला आणि सीमारेषेजवळ एक अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. बाळातरे झेल बाद बॅक टू द पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहे. धावफलकावर धावा लागताय. 3 गडी बाद 51 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर. निश्चितच शेवटच्या काही चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय स्टार पडगा संघाकडनं. एक सम्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न असेल स्टार पडगा संघाकडनं. अजून भरपूर विकेट्स त्यांच्याकडे शिल्लक आहेत. या पुढच्या चेंडूवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येत आहे बाबा शेख. नितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. रनवे मध्ये थोडीशी अडचण येते. स्टार्टमध्ये अडचण येते. प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज ज्या वेळेस एक विरोधी गोलंदाजांवर हल्ले चढवत असतात तो एक जो प्रेशर रिलीज होतो मैदानावर तो एक स्पष्टपणे दिसतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ओव्हर द विकेट. फुलर लेनचा हा चेंडू ऑन साइडला लॉंग ऑन सीमा रेषेजवळ एफर्ट्स लावले जात आहे. चेंडू स्टॉप केला जातोय. थोडंसं मिस कम्युनिकेशन देखील मैदानावर बघायला जातोय. अप्रतिम रिटर्न, सुरेख रिटर्न, डायरेक्ट हिट. येस, पंचांकडे अपील मागितली जाते आणि टेक्निकल डिपार्टमेंट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने स्क्वेअर लेग पंचांचा इशारा येतोय. JTC लाईव्ह एक अप्रतिम लाईव्ह केलं जात आहे. सुंदर प्रेक्षेपण. निश्चित ऑपरेटर यांचं देखील कौतुक करावं लागेल. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात आलेली आहे. स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो आला होता त्यामुळे अपील करण्यात आली होती विकेट कीपर कडून. अजित पुत्रन यांनी लगेचच हा इशारा टेक्निकल टीमकडे पोहोचवलाय. बॅट ग्राउंड होती का हे त्यांना पाहायचं आहे आणि हे टेलिकास्ट स्पष्ट चित्र. थोड्याच वेळात निर्णय येईल आणि टेक्निकल टीम मधून नॉट आउट चा इशारा करण्यात आलेला आहे. त्यामुळे रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 52.
4 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने 36 केले होते. आता सरासरी वाढली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवर पीटीसी स्टार पडगाची 52. शेवटचं षटक आता टाकण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे दीपक मडवीवर. एक सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. या सामन्यामध्ये पाहूया त्यांच्या माध्यमातून कशी गोलंदाजी होते. पॅव्हलिन इनकडून आता हे षटक सुरू होईल. कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं यावेळेस पाचवं षटक घेऊन येत आहे गोलंदाज. धावसंख्या मात्र सन्मानजनक होते. 3 गडी बाद 52 धावा. कुणाल सर, तुम्ही म्हटलं होतं की 60 धावा निश्चितच होतील आणि त्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतोय. या पुढच्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा फटकावण्याचा प्रयत्न या बॅट्समन कडनं केला जाईल. चला, टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ विरुद्ध रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. कारण मिड इनिंग मध्ये केला जाईल टॉस. लक्षात घ्या, हा पहिला आणि अंतिम कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी. टॉस साठी लगेचच तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जुळायचं आहे. पहिला चेंडू एका भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. विकेटच्या मागच्या बाजूला एक जोरदार अपील त्या ठिकाणी केलं गेलं, मात्र पंचांवर त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाहीये. अपील साफ फेटाळून लावलंय. मात्र ज्या पद्धतीची डिलिव्हरी होती, पिचिंग होती, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आउटस्टँडिंग डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळते. पहिला चेंडू अप्रतिम येतोय. स्वप्नवत अशी सुरुवात या षटकाची केली जाते. डाव्या हाताचा गोलंदाज ऑन साईडला फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. येस, पंचांकडनं लेग बाईचा इशारा दिला जातोय. एक अवंतर धाव मिळेल. या एक अवंतर धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 53 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये निश्चितच एक नियंत्रित गोलंदाजी मैदानावर बघायला मिळते. एक डेथ ओव्हरमध्ये शेवटच्या हाणामारीच्या षटकामध्ये या पद्धतीची गोलंदाजी, गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. ऑन साईडला शॉर्ट पूल बघायला मिळतोय. डीप मिड विकेट सीमारेषेजवळ सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सिंगल कंप्लीट. धावसंख्या 1 नि वाढेल. कौतुक करेन मी डेथ ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आतापर्यंत दीपक मडवीने. मॅन फ्रॉम पाये भिवंडी. 26-27 वर्षाचा टेनिस बॉल क्रिकेटचा अनुभव पाठीशी उराशी बाळगून डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं नक्की मी म्हणेन एक जोखीमने भरलेलं काम असतं. कारण हे षटक निर्णायक असतं आणि अशा परिस्थितीमध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या, त्यामध्ये एक लेग बाईज आहे. अप्रतिम गोलंदाजी. डाव्या हाताचा गोलंदाज फुलर लेनचा यावेळेस मात्र लॉंग ऑफ सीमारेषा. येस, 1 बाउन्स 4 रन्स. यावेळेस मात्र आउटस्टँडिंग स्ट्रोक बघायला मिळाला. फुलर लेनचा यावेळेस चेंडू त्या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. यावेळेस देखील बॅट्समननं मोठ्या ताकदीनं प्रहार केला. लॉफ्टेड फटका होता. लॉंग ऑफ सीमारेषेजवळ एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि याच पद्धतीच्या बॅटिंगची आवश्यकता असेल, फलंदाजीची आवश्यकता असेल. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 4.4 षटकाच्या खेळानंतर 3 गडी बाद 58 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल केला आणि त्यामुळे तुटून पडला फलंदाज. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतंय. ऑन साईडला दिशा दिलेली आहे. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे सुरू झालाय. 2 रन मिळतील. रन झालेले आहेत 60 आणि आणखीन एक पारितोषिक या स्पर्धेमध्ये. उत्कृष्ट फलंदाज TDPLचा जो खेळाडू ठरेल त्याच्यासाठी स्वर्गीय राकेश ढोणे यांच्या स्मरणार्थ एक बॅट दिली जाईल. तर 60 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक या षटकातला. या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत दीपक मडवी यांनी. अप्रतिम गोलंदाजी. टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स भिवंडी. यानंतर लगेचच होईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस. नेक्स्ट मॅच आजच्या दिवसातला 4था सामना तो असेल. शेवटचा बॉल. रन झालेले आहे 60. जी अपेक्षा होती कर्णधारला हेमंत हरडला, ती अपेक्षा आतापर्यंत पूर्ण केली आहे. हा बॉल चांगला फटका ऑन साईडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे कंप्लीट होईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न. विकेट किपर एंडला थ्रो आलाय. तोपर्यंत 2 रन मिळत आहेत. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का?
नाही होताना दिसणार. 2 रन इथे ऍड होतील अशा पद्धतीने रन झालेले आहेत. 62-63 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब खामालपाडा डोंबिवलीला. परंतु त्या अगोदर वेळ झालेली आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाण्याची. तिथे होईल टॉस शशिकांत मेगा स्पोर्ट्स वाघबीळ विरुद्ध रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या दरम्यान आणि तिथे आमचे समालोचक मित्र जोडले जातात. नितीन काळन, इट्स ओव्हर टू यू. आणि त्यानंतर जसं सामन्याला सुरुवात होईल या आपण ऐकणार आहोत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकार शेट्टी सरांचा आवाज. धन्यवाद. तर मेघा गोंदी साहेबांना विनंती करतो की आपल्या तो उमेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचे. उमेश पाटील साहेब या, आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मेघा गोंदी साहेबांचा संघ एका बाजूला तुम्ही पाहतायत शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबील आणि दुसऱ्या बाजूला रईस बिल्डर्स. 5 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. एकच चेंडू तुम्हाला दिला जाईल. एका बाजूला GTC, एका बाजूला ऑफिशियल क्रिकेट ग्रुप. 5 ओव्हरची मॅच असेल. चेंडू कधी हरवला फुटला तर नवीनच दिला जाईल. तो टॉस झालेला आणि टॉस इथे जिंकलाय तो शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबील या संघाने. प्रितेश आमच्यासोबत आहे. प्रितेश, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? आम्ही तर क्षेत्ररक्षण करणार आहे आता. समोरचा संघ आपण पाहिलं तर रईस बिल्डर्स संघ आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही त्यांना कमीत ते कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. आज आपण पाहिलं तर ऑल इंडिया आपले आपण पाहिलं तर कृष्णा सातपुते तुमच्या संघामध्ये मला वाटतं नाही आहेत. तर नक्कीच काय रणनीती असेल, कोणते असे फलंदाज असतील त्याच्यावरती तुझा विश्वास आहे? फलंदाज संपूर्ण त्यांच्याकडे, आमच्या प्लेयरने 100% देण्याचा प्रयत्न करतील. तर बेस्ट ऑफ लक प्रितेश या मॅचसाठी. तर हरेश आमच्यासोबत आहे. हरेश, टॉस गमावले, जर टॉस तू जिंकला असता तुझा काय निर्णय असता? चित्रकनच केलं असतं. आता मात्र हरेश फलंदाजी करायची. 5 ओव्हरची मॅच, आज सर्व सामने 5 षटकांचे खेळले जातात. इथून जर मॅच जिंकली तर सुपर 8मध्ये प्रवेश होईल. मात्र मॅच गमावली तर संध्याकाळच्या सध्या एक पुन्हा संधी मिळेल. काय प्रयत्न असतील? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि मॅच जिंकण्याचा खूप प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न असेल हरेश गोरसे हे संघटने तू बऱ्याच वेळा खेळतो, खूप वेळा तुझी फलंदाजी आम्ही पाहिली. हरेश, आयोजनाबद्दल काय सांगशील? मागच्या वर्षी ही स्पर्धा भिवंडीमध्ये झाली होती. यावर्षी आपण पाहतो या परमपूज्य डिकेदास महाराज क्रीडांगण म्हणजे ऐतिहासिक क्रीडांगण आहे डायगर नगरीमध्ये. खेळताना तुला कसं वाटतं आणि काय सांगशील या आयोजनाबद्दल? खरंच खूप सुंदर आयोजन केलं आहे. जल्पेश भोईर आणि GTC आणि ऑफिशियल ग्रुप जय पवार आणि मुन्ना पठाण सर यांनी खूप सुंदर आयोजन केलं आहे. आणि यावेळी सेशन 2मध्ये चांगल्या पद्धतीने आयोजन केलं आहे आणि चांगला ग्राउंड आहे, खेळण्यास खूप मजा येते. हरेश, शुभेच्छा असतील या मॅचसाठी. प्रितेश, तुलाही शुभेच्छा या मॅचसाठी. तो टॉस इथे जिंकलाय तो शशिकांत मेगा स्पोर्ट वाघबीळ या संघाने आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते रईस बिल्डरसाठी. मात्र जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार विरुद्ध PTC पडगा या 2 संघामध्ये जाऊया आपण ओमकार शेट्टी यांच्याकडे. थँक्यू नितीनजी काळन. आणि आधी आपण ऐकत होतो संदीपजी बुराडे सर आणि कुणालजी दाते सरांना. वेलकम ऑल ऑफ यू. उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इतिहासात भविष्य शोधत बसायचं की भविष्यात इतिहास घडवायचा हे सर्वस्व तुमच्या हातात द्या. निलेश म्हात्रे आणि जीतू शेलार ही सलामीची जोडी मैदानावरती एंटर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अतिशय दमदार बॅटिंग केली. पुन्हा एकदा आज या TDPL मध्ये वादळ आलं होतं शेलारचं. सचिन भोईर नावाचं दमदार बॅटिंग त्यानं केली आणि अफलातून फ्लाइंग स्टार्ट मॅन फ्रॉम भातवड बाळा तरे त्याच्या बॅट्समधनं देखील अतिशय चांगल्या रन्स आल्या. आणि नंतर आपण पाहिलं नेहमीप्रमाणे पहिल्याच बॉलवरती मायटी महेंद्र मागे त्यानं ठोकला षटकार. आणि त्यानंतर आपण पाहिलं टीम जाऊन पोहोचली 62 3 गडी बाद आणि 63 धावेचं लक्ष. आणि बड्डे बॉय निलेश म्हात्रे आणि त्याच्या साथीनं जीतू शेलार मैदानावरती उतरलाय. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता. TDPL
प्रत्येकाला दिली आहे इथे संधी. जल्पेश भोईर ऑफिशियल ग्रुप आणि GTC टीमच्या माध्यमातून. मग या संधीतून विजेते कोण असतील, योद्धे कोण असतील, जे पराक्रमाचे अटके पार झेंडे या डायगरच्या नगरीमध्ये गाजवतील आणि आपल्या संघाला विजयाचा आनंद मिळवून देतील, त्यासाठी सुरू होतोय हा टेनिस बॉल क्रिकेट जगतातील TDPLच्या एक महाकुंभातील महासंग्राम. टीम आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबालपाडा आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय PTC स्टार. एका बाजूला ओनर साई शेलार निलेश म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला PTC स्टारचे ओनर आहेत राम ठाकरे. PTC स्टारचे ओनर आपल्याला पाहायला मिळतात, ते देखील पडगा विभागांना बिलॉंग करतात. 30 चेंडू 63 धावा आणि बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय. पडघा म्हटलं की अलीकडच्या काळात विवेक शेलारचं नाव प्रत्येकाच्या ओठावरती असतं ॲज अ बॉलर. आता त्याच विभागातून एक अजून तेच तर्रार बॉलर जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सावधमध्ये जा आणि सावधमध्ये जर तुम्ही गेलात तर तुमच्या समोर एक चेहरा तयार होईल, एक नाव निर्माण होईल जे दबदबा घेऊन येतं गोलंदाजी सोबत, ते म्हणजे किरण पाटीलचं. आणि तो किरण पाटील याला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 1 मध्ये या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याचा जर आपण ग्राफ बॉलिंगचा पाहिला, इकॉनॉमिकल षटकं त्यानं टाकली आहेत, विकेट्स कॅरी केलेत. मध्ये आता त्याला फाईट करायची आहे निलेश म्हात्रे समोर. प्राईड ऑफ कल्याण डोंबिवली क्रिकेट. कल्याण डोंबिवलीचा एक असा खेळाडू ज्यानं सगळेच विक्रम अनेक वर्ष मोडीत काढले. आज 42 वर्ष कंप्लीट झाली. वाढदिवस देखील आहे आणि आजचा दिवस त्याच्यासाठी खास आणि संघाला त्याच्याच बॅटमधनं अपेक्षा देखील तितक्याच खास आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. मॅच सुरू होती. 30 चेंडू 63 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन कान, आमच्यासोबत स्कोरर अल्पेश गायकवाड आणि आमचे गवई सर इथे उपस्थित झालेत. आणि लेजंड कॉमेंटेटर सिद्दीकजी भावे सर, स्वागत आहे आपलं. एकाकडे 27 वर्षाचा, दुसऱ्याकडे 28 वर्षाचा, म्हणजे आज जवळजवळ आपल्याला अनुभवानं भरलेले समालोचक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. आफ्टर लॉंग टाईम सिद्दीक भावे सरांचा एक स्माइली फेस पाहायला मिळतोय. स्वागत आहे आपलं TDPL 2021च्या दरम्यान. पहिल्या बॉलला डॉट. आता निलेश आहे स्ट्रायकर एंडला. शफल झाले ऑन साईडला. गतीचा करायचा होता वापर, रन घेण्याचा मानस आहे, नकार केला जितू शेलारनं. त्याला माहिती आहे विकेट जाण्याचा धोका आहे. डेंजर एंडला जायचं होतं जितू शेलारला. सिरसलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे आणि लढायचं आहे या मॅच मध्ये टीम शिवाजी दादा शेलार खंबालपाडाला. ओंकार खऱ्या अर्थाने आजदे गावाला ज्यांनी विकासाचा ध्यास दाखवला असे आपले सर्वांचे लाडके नगरसेवक विनोद जयराम काळन यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. बॉल तयार. किरण लेफ्ट आर्म बॉलर आहे. मागचे 2 बॉल डॉट आणि तदनंतर निलेश म्हात्रेनं केला पहिला वार. शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात रक्त कमी सांडावं लागेल हे माहिती आहे निलेश म्हात्रेला. आणि हा बॉल त्यांना पाठवलाय लॉंग लेग सीमा पार. शॉर्ट ऑफ लेंथ होता किरण पाटीलचा. हा रिप्लाय तुमच्या समोर. आणि आखूड टप्प्याचा बॉल हुक करत असताना फाईन लेगला हा चौकार येतोय निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. पहिली बाउंड्री आणि याच फटक्यांची आहे नितांत गरज टीम शिवाजी दादा शेलार स्मृती 11 खंबालपाडाला. 2 चेंडू डॉट आणि तदनंतर चौकारानं केली आहे सुरुवात इनिंगला निलेश म्हात्रेनं. बॅटची कडा तर जरूर लागली आहे. लक फॅक्टर ऑन आहे. कीपरला बीट करून बॉल थांबणार नाही. या चेंडू झाला लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री निलेश म्हात्रेच्या बॅटमधून. जे पार करायचं आहे ही बाउंड्री आहे ना मच निडेड होती, जी थोडा दबाव कमी करेल फलंदाजी करणाऱ्या संघावरती. 4 चेंडू झालेत, 8 रन झालेत. किरण तयार झालाय समोर निलेश म्हात्रे. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा आणि यावेळी देखील कीपर बीट.
फाईन लेग देखील बीट झाला होता जो इनफिल्डमध्ये होता. एक सिंगल मेल निलेश म्हात्रेला आणि धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल झाली आहे 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावफलकावरती धावा झालेत 9 आणि P1 मधला आता अंतिम बॉल आहे आणि स्ट्रायकर इनला सज्ज झाला उजव्या त्याचा फलंदाज. आक्रमकतेचं दुसरं नाव जितू शेलार. जितू शेलारच्या नावावरती देखील अनेक विक्रमात. ग्रामीण वर्ल्ड कप जी एक मानाची सन्मानाची क्रिकेट स्पर्धा आहे कल्याण डोंबिवली विभागातील. मकर संक्रांत चषक त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला. जोवेलीची स्पर्धा त्यानं गाजवली. आणि रेल्वे ग्राउंड कल्याण डोंबिवली म्हटलं की रेल्वे ग्राउंड एक आकर्षण आणि केंद्रबिंदू आहे आणि त्या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम जितू शेलारच्या नावावरती आहे. ती आक्रमकता आज गरजेची आहे. विध्वंसक, आक्रमक, विस्फोटक आणि दर्जा जबरदस्ताना जितू शेलार नावाचा डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर या षटकातील आला हा तिसरा चौकार आणि पहिला जितू शेलारच्या बॅटमधला. नक्कीच ओमकार, ज्या प्रकारे तुम्ही आताच उल्लेख केला मकर संक्रांत चषक स्पर्धा आपण पाहिलं तर तब्बल जितू शेलारने 178 धावा त्या स्पर्धेत कुठल्या होत्या आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. याच दरम्यान विनोद जयराम कान यांचं आगमन झालंय. आजदेगावचे नगरसेवक, त्यांना विनंती असेल की आम्ही आयोजकांच्या वतीने आपल्याला आमंत्रित केलं तर आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचे आणि त्यांच्यासोबत बल्लू जयस्वाल यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. त्यानंतर आमचे मित्र सुरतचंही आगमन झाले, त्याचंही सहर्ष स्वागत करतोय. काय शॉट होता जितू शेलारचा. पुन्हा एकदा रिप्लाय आपण जरूर पाहू कशा प्रकारे त्याचं फुटवर्क होतं, कशा प्रकारे पोझिशनमध्ये आले. बॉलर तयार झाला, अँगल बदलला उजवा त्याच्या बॅट्समनसाठी राऊंड विकेट आले. ऑन द टॉस बॅकफुटला येऊन चेंडूला रीड केला त्यानंतर कव्हर्समध्ये का फटका आहे. असे फटके आहेत ना हे त्याचे बेसिक शॉट्स आहेत. त्या दिवशी देखील आपण म्हणालो की 5 फटके आहेत जितू शेलारचे जे तो अशा प्रकारे खेळतो की त्या फटक्यांवरती त्याला एक वेगळं कौशल्य सिद्ध आहे. मग तो स्लॉक स्वीप असेल किंवा फाईन लेगला तुम्ही तिलकरत्न दिलशान स्टाईल त्याचं दिलस्कूप पाहता. स्विच हिट ही तर त्याची ओळख आहे आणि लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या वरनं जे डाऊन द ग्राउंड तो फटके खेळतो ते पाहण्याजोगे असतात आणि डीपमध्ये कव्हर्सला बॅकफुटला येऊन ऑन द टॉस उभे राहून जे फटके जितू शेलार मारतो ते पाहण्याची मजा मित्रांनो वेगळीच असते. आणि ज्यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा तब्बल 42 लाख पारितोषिक असणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचे आयोजक दिनेश हिरामण पाटील साहेबांचं इथे आगमन झालं, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. क्रिकेटसाठी ज्यांनी नेहमीच काहीतरी नवीन दिलंय आणि लॉकडाऊनच्या काळात केलेली समाजसेवा आणि तदनंतर दिनेश शेठ पाटील फक्त दिनेश शेठ नाही तर जणू काही देव बनला कल्याण डोंबिवलीच्या गोरगरिबांसाठी. अनेक कोविड पेशंटची मोफत सुविधा त्यांनी केली. अनेक जे परिवार उद्ध्वस्त झाले होते त्यांना सहकार्य केलं आणि क्रिकेटसाठी जर आपण पाहिलं तर मागच्या अनेक वर्ष गावदेवी खाडीची स्पर्धा आपण जरूर पाहिली. मग आता तब्बल 42 लाखाची स्पर्धा आपल्या BTCL. हा फटका निलेश म्हात्रेचा. मग फिल्डर तैनात. डीपमध्ये चेंडू उचलला गेला. दुसरी रन धोकादायक होती. थ्रो थोडासा खराब झाला. मग 2 रन कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने पुढे सरकती आहे. टीम जाऊन पोहोचती आहे 15 या आकड्यावरती. पॉवर प्लेमध्ये P1 मध्ये 13 रन आल्या. आता P2 सुरू झालाय आणि बॉलिंग ट्रॅकवरती आलाय हेमंत हरड. वॉर्ड प्लेयर, अनेक वर्ष भिनार संघासाठी, त्याचबरोबरीनं भिवंडीच्या जर आपण क्रिकेटचा विचार केला तर सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये देखील मोठी उंची आहे आणि एक मोठं नाव आहे भिवंडी क्रिकेटमधलं हेमंत हरडचं. त्याच्याकडनं अपेक्षा असतील कमबॅकच्या. PTC स्टारला इथे स्विच हिट आणि फटका फसलाय आणि आता येस DRS ची मागणी केली जाईल. फिल्डिंग मध्ये आता पाहिलं जाईल की काय घडलंय. अंपायरकडे दाद मागितली जाते. कॅच तर घेतली आहे मात्र आता पाहायचं अंपायरचा निर्णय काय येतोय. मुख्य पंचांचा निर्णय अजूनही आला नाहीये. निलेश म्हात्रेला बाद तर घोषित केलं गेलं नाहीये. चर्चा होईल दोन्ही अंपायर्स मध्ये आणि त्यानंतर आता आपल्याला समजेल की आपल्याला एक्झॅक्टली काय पाहायचंय. अजित सर DRS आहे नाही. फलंदाजाला बाद घोषित केलं गेलंय म्हणजे परतावं लागेल निलेश म्हात्रेला. स्क्वेअर लेगचे जे पंच होते ते ठाम आहेत की जो फिल्डर होता शॉर्ट फाईन लेगला त्यांना बॉल पडल्यानंतर फलंदाजांना फटका खेळल्यानंतर तो चेंडूच्या मागे धावलाय हे इथे पाहिलं एक लेजंड अंपायर अजित पुत्रन सरांनी आणि त्यांना घेतली कॅच आणि तदनंतर निलेश म्हात्रेची विकेट मिळाली. हेमंत हरडला टीम PTC स्टारला
आणि पहिला धक्का स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती खंबालपाडाला. फलंदाज बाद झाला. जाऊया आपण डीजे कडे आणि ऐकूया दुपारच्या सत्रामध्ये एक संगीत जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. न्यू बॅट्समन इंटर होतोय. एक त्या वेगळा गेम प्लॅन आखलाय. मागचे काही सामने आपण वन डाऊनला पाहिलं ते म्हणजेच विक्रांत पाटीलला डावा त्याचा बॅट्समन आउट झाल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये इंटर होत होता आणि आता महेश पाटीलला प्रमोट केला निलेश म्हात्रेनं. टीमची टोटल धावफलकावरती 15. चं टार्गेट आहे आणि बॉल तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वरती हेमंत हरड. स्ट्रायकर इनला आहे जितू शेलार. सरासरी जर आपण पाहिली तर 63 रन बनवायचे आहेत आणि प्रति षटकामागे बनवायचे आहेत त्या म्हणजेच 12.60 च्या सरासरीनं धावा. विनोददादा काळन जे नगरसेवक आहेत त्यांचं नुकतंच शुभागमन झालंय तर त्यांना मी इन्व्हाइट करतो या मंचावरती. आपलं हार्दिक स्वागत. आणि या दरम्यान शुभागमन झालंय कल्याण डोंबिवली विभागातील एक दिलदार असं व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील एक भरपूर मोठं नाव आणि क्रिकेटसाठी ज्यांचं मन नेहमीच घेत असं क्रीडांगणावरती धाव असे आदरणीय रमेशजी सुकरा म्हात्रे साहेबांचं इथे शुभागमन झालं. बाळासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रामध्ये घेतलेली उंच भरारी आणि कल्याण डोंबिवली विभागामध्ये त्यानं केलेलं कार्य हे नेहमीच प्रत्येकाला एक प्रेरणा देऊन जातं आणि या नावाची जी छाप आहे ती मनावरती सोडून जातं. लोवर फुल टॉस जितू शेलारला खेळायचं होतं ऑन साईडला त्याच्या फेवरेट झोनमध्ये. अंपायरचं मत आहे की इम्पॅक्ट आणि जर आपण इथे पाहिलं तर ते मॅच होत नाही. हाईट फॅक्टर या गोष्टी मात्र हेमंत हरडनं घेतला. DRS आपल्याला जावं लागेल आता टेक्नॉलॉजी टीमकडे जिथे आहे डिसिजन पेंडिंग. आणि नुकतंच आपण म्हणालो की ज्यांचं मन नेहमीच क्रिकेटसाठी घेत असं क्रीडानगरीकडे धाव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ज्यांच्या मनी आहे एक भोळा भाव रमेशजी सुकरा म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झालं. वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा पूर्ण ताफा या क्रीडानगरीकडे येत असताना मला आठवतं आजही नागावची स्पर्धा त्यावेळी त्यांनी काही जो स्पीच केलं प्राईज सिरेमनीच्या वेळी त्यांनी ज्या मोटिवेशनल कॉट्स तिथे मांडल्या आजही आमच्या कानावरती ते घुमतायत. कारण एक प्रेरणादायी वक्ता म्हणजेच रमेशजी म्हात्रे ही देखील त्यांची ओळख आहे आणि ज्यावेळी नितीन काळन ते बोलतात ना त्यावेळी ऐकतच राहावं असं वाटतं. स्वागत आहे दादा आपलं या TDPL 2021च्या स्पर्धेमध्ये. जल्पेश भोईर आणि ऑफिशियल ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्यांदाच टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये DRS LBW साठी आणि तो कारनामा केलाय. GTCनं तो कारनामा केलाय. जल्पेश भोईर, सूरज म्हात्रे, आशिष भोईर आणि त्यांच्या टीमनं टेक्नॉलॉजी भरपूर चांगली आहे आणि अतिशय चांगलं काम GTC करते. काही क्षणात स्क्रीनवरती निर्णय आपल्या समोर येईल. जितू शेलार त्याच्या विकेटसाठी घेतला DRS. हेमंत हरडला माहिती या विकेटची किंमत की जितू शेलारची ताकद काय आणि या विकेटची किंमत काय. डिसिजन पेंडिंग अजूनही वेळ आहे. काय म्हणशील नितीन दादा सध्या जी बॉलिंग होती आहे हेमंत हरडकडनं पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आल्या. त्यानंतर निलेश म्हात्रेला त्यांना बाद केलं आणि आता जितू शेलारला देखील त्यानं अडकवलं जाळ्यामध्ये. पाहिजे मात्र निर्णय अजूनही येणं बाकी आहे. नक्कीच ओमकार, कारण की हेमंत हरडलाही माहिती आहे की जितू शेलार खूप विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याची विकेट या मॅचमध्ये खूप महत्त्वाची. त्यामुळे हा DRS त्यांनी घेतला आणि बघायचं आता निर्णय काय येतो तिसऱ्या पंचांचा. निलेश म्हात्रेने सुरुवात खूप चांगली करून दिली होती मात्र तो झेलबाद बाद झाला आणि अजूनही आपण पाहिलं तर डिसिजन येणं बाकी आहे. कौतुक करेल मी GTCचं. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. आता आपल्या बास्केटमध्ये आपण पाहिले तर आपलं सर्वांचे लाडके रमेश सुकरा म्हात्रे साहेबांचं आगमन झालं ज्यांच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटमधली सर्वात मोठी स्पर्धा कोपरच्या मैदानामध्ये तुम्ही पाहत असता स्वर्गीय नामदेव म्हात्रे स्मृती चषक. अंडरआर्म खेळाडूंना आतुरता लागलेली असते त्या स्पर्धेची आणि काय डिसिप्लिन असतं. खूप चांगली स्पर्धा आम्ही पाहत असतो कोपरच्या ऐतिहासिक मैदानामध्ये. तर इथे शुभागमन झालं नितीनजी जाधव उपसरपंच विश्वगड भिवंडी आणि योगेश दळवी
जे शिवसेनेचे युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत भिवंडीमधले, तर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग आहे, भरपूर क्लोज हा निर्णय आहे. तेच पाहिलं होतं हेमंत अरडनं अंपायरने जसं नॉटआउटचा इशारा केला लगेच त्यानं DRSची मागणी केली. या मॅचमध्ये आपण पाहतोय अजित पुत्रन सर आहेत आणि त्यांना साथ देतात ॲज अ अंपायर प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर, बोथ आर लेजंड्स अंपायर. आणि पाहायचं आहे काय निर्णय इथे येईल. अफाट मेहनत प्रत्येक जण इथे करतोय. GTC प्रत्येकाला जो वर्क दिलाय, आपल्या कामापासून कोणीही लांब जात नाहीये, कारण त्यांना माहिती आहे TDPL GTC ऑफिशियल ग्रुपची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्येच नाही तर जिथे जिथे GTC ज्या स्पर्धेसोबत संलग्न असेल पूर्णपणे स्वतःला सगळे झोकून देत असतात आणि ती स्पर्धा जास्तीत जास्त यशाच्या उंच शिखरावरती कसं जाईल हा सगळ्यांचा प्रयत्न असतो. तर निर्णय जय पवार, रमेश म्हात्रे, सुभाष पाटील टू द फास्ट. कारण आपला वेळ भरपूर जातोय. आज डे नाईट क्रिकेट फॉर्मॅटमध्ये जरी स्पर्धा असली तरी मात्र मंचावरती अनेक मान्यवर नुकतेच नितीनजी जाधव आले जे उपसरपंच आहेत भिवंडी विश्वगडचे, त्याचबरोबरीने दिनेश शेठ पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालं आहे. गावदेवी खाडीच्या स्पर्धेचे प्रायोजक आणि येणाऱ्या काळामध्ये व्यावसायिक क्रिकेट फॉर्मॅटमधली आणि पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातली सगळ्यात मोठी धनराशी असणारी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल गावदेवी खाडी आणि दिनेशजी रमण पाटील साहेबांच्या माध्यमातून. रमेशजी सुक्रामात्रे साहेबांचं देखील काही वेळापूर्वीच आगमन झालं आहे. हे सगळेच मॅचचा आनंद घेत आहेत. चला डिसिजन येऊ द्या फास्ट. पाहिजे काय निर्णय येतोय. आतापर्यंत जर आपण पाहिलं धावफलकावरती रन झालेत 15 आणि या षटकातील चौथा चेंडू आहे आणि त्या बॉलवरती काय घडलंय तो निर्णय अगदी पेचात पडला. तर आपल्याकडे आता वेळ आहे कारण डिसिजन अजूनही आला नाही आहे. तर आपण जाऊया नितीन काहान यांच्याकडे जिथे काही सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कंप्लीट केले जातील. तुम्ही कुठेही जाऊ नका. ही मॅच आहे ना तुम्हाला एक वेगळाच आनंद देऊन जाईल. एक पैसा वसूल मुकाबला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण अजूनही किरण मात्रेचे ना बाकी आहे, विक्रांत पाटीलचे ना बाकी आहे, मॅच फिनिशर साई शेलारचे ना बाकी आहे. तर हा सामना भरपूर चांगला रंगेल. तर मी जल्पेश भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभासी आता ज्यांचं आगमन झालं गेले 30 वर्ष आपण पाहिलं डोंबिवलीमध्ये तर नगरसेवकपदी विराजमान आहेत व सभापती सुद्धा आहेत. माजी सभापती, परिवहन समिती अशा अनेक पदं तुम्ही ज्यांना पाहतायत ते आपले सर्वांचे लाडके व नामदेव म्हात्रे स्मृती चषकाचे प्रमुख आयोजक रमेश सुक्रा म्हात्रे साहेब इथे उपस्थित, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे, आपला सन्मान इथे केला जाईल. रमेश OUT परतावा लागेल जितू शेलारला आणि जो DRS घेतला होता तो इथे सक्सेस होतोय. तो म्हणजेच PTC स्टार आणि त्यांचे बॉलर हेमंत हरड आणि त्यांच्या कॅप्टनचा दुसरी विकेट जातीये. पाहू शकता तुम्ही चेंडू डावा स्टिकला बरोबर हिट होतोय आणि एक चांगला निर्णय आला हॅलो टेक्नॉलॉजी टीम कडनं. तर रमेश म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपण यायचे, आपल्या इथे सन्मान केला जाईल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम. ज्यावेळी नामदेव म्हात्रे स्मृती चषक स्पर्धा असते सातत्याने साहेब आपण पाहिलं तर त्या स्पर्धेसाठी वेळ देत असतात. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आम्ही पाहिलंय. स्वर्गीय नामदेव म्हात्रे स्मृती चषक त्या स्पर्धेत सातत्याने हे चित्र तुम्हाला पाहायला मिळत असतं. आमचे मनोजदादा म्हात्रे असतील, प्रवीणदादा म्हात्रे असतील, विशालदादा म्हात्रे असतील, त्यांचा सन्मान इथे केला जातोय. प्रेमाची शाल मोमेंटो देऊन त्यांचा इथे सन्मान केला जातोय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. क्रिकेटला त्यांचा नेहमीच सपोर्ट असतो. कुठेही स्पर्धा असो नक्कीच त्यांची उपस्थिती त्या स्पर्धेला लाभली असते. असे आपले सर्वांचे लाडके
तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे मित्र ओमकार शेट्टी यांच्याकडे. थँक्यू सो मच रमेशजी म्हात्रे साहेब. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आम्ही आपलं आभारी आहोत. 15 धावा धावफलकावरती 2 गडी बाद. सिद्दीक भावे सर आमच्यासोबत जोडले जातात कॉमेंट्री बॉक्समध्ये. या वेलकम आहे आपलं. प्रथमच डोंबिवलीमध्ये डायरेक्ट हिट आणि फ्रेम मध्ये देखील नाही या बॅट्समन प्रतीक विषयनं केला हा डायरेक्ट हिट आणि परतावा लागता बॅट्समन महेश पाटील आणि लागला धक्का नंबर 3. क्रॉसिंगचा नियम नाही आहे महेश, तुम्ही क्रॉस करू शकता. डायरेक्ट हिट झालाय आणि महेश पाटीलला परतावा लागला. एकही चेंडूचा सामना न करता आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतात आमच्या सोबत सिद्दीकजी भावे सर. वेलकम आहे आपलं. धन्यवाद ओमकार. TDPL सीजन 2 का एक घमसान आप पिछले 6 दिनों से देख रहे हैं और क्या ज़बरदस्त मैचेस हो रहे हैं. ये मैच भी लगता है ओमकार के बहुत ही क्लोज जाएगा क्योंकि साई शेलार पिछले मैच में उन्होंने ज़बरदस्त बल्लेबाजी की थी और एक ऐसे बैट्समैन है जो इस स्थिति के बहुत ही खतरनाक बैट्समैन माने जाते हैं. नो डाउट अब आएगा मजा. नाही, प्रत्येकाला आस लागलेली ही दिवाळी कधी येईल. मात्र ऑनलाईन चॅटमध्ये सगळ्यात जास्त कमेंट होत्या सिद्दीक भावे कधी येईल आणि फायनली तो आवाज आज TDPL मध्ये जॉईन झाला. नहीं, बहुत धन्यवाद है. सभी का प्रेम है. हालांकि आपको तो पता है यहाँ एक से एक दिग्गज कमेंटेटर है. बहरहाल मैच की तरफ चलते हैं. इस मरतबा खेलने की कोशिश लेकिन स्टंप को छोड़ती हुई गेंद वाइट का इशारा. जो आस्किंग रन रेट है ओमकार वो अभी भी 13 को छू रहा है क्योंकि 63 का लक्ष्य है. दोनों बैट्समैन पिच पे साई शेलार और उनके साथ जो बैट्समैन है विक्रांत पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. दूसरा ओवर चल रहा है. हेमंत अड़ट जिन्हें कॉटनी वॉश ऑफ भिवंडी कहा जाता है, इस मरतबा आसमान में तान दिया है. धमाकेदार स्ट्रोक दूर कई 6 रन. जिवंत करण्याची, लात मारीन तिथे पाणी काढण्याची आणि जिद्द अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागते. आणि जो संघर्षासाठी असतो नेहमीच तयार आणि मारतो चेंडू आर पार सीमारेषा पार. नाव त्याचं आहे साई शेलार आणि पहिल्या बॉलवरती त्यांना मारला आहे हा TDPL षटकार. ह्यूज हिट. क्या बल्ले का मिलन हुआ था और एग्जीक्यूशन कितना अच्छा था शॉट के पीछे. मैंने पहले ही कहा कि इस स्थिति में साई शेलार एक ऐसे बैट्समैन है जो बहुत ही घातक साबित होते हैं. बहरहाल मैच में पलटवार चलता हुआ शिवाजी दादा शेलार टीम का. षटकार आला आणि षटकारानं भरपूर काही बदलवलं. जो दबाव बनला होता तो बाजूला सारला आणि आता 18 बॉल 41 रनची गरज. आपण म्हणतो ना जिंकणे तर माझ्या रक्तात जातं आणि साई शेलार तेच राहतोय कारण हरणं तर ती जंगलात राहतात. मात्र हा क्रिकेटच्या जंगलातील एक दादा बॅट्समन आहे आणि पहिल्या बॉलवरती त्यानं षटकार खेचलाय आणि आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू 18 आणि रन्स बनवायच्यात 41 आणि अशाच प्रकारे जर बॅटिंग झाली तर भावेसर सामना अगदी लवकर खुला होईल. देखिए अभी भी एक बात ओमकार मैं आपको बताना चाहता हूं कि मैच अभी भी बिल्कुल 50-50 चल रहा है. यहाँ से हम कह नहीं सकते कि मैच कहाँ जाएगा. बहरहाल TDPL में जिस तरह के मैचेस हुए हैं, एक बात तो है कि मैचेस बहुत ही कट टू कट गए. 2 सुपर हो रहे हैं और TDPL सीजन 2 सुपर से ऊपर हो रहा है. नो डाऊट पूर्ण जगभर ही स्पर्धा जाऊन पोहोचली आहे. जगाच्या पाठीवरती जाऊन GTC या नावाचा एक ब्रँड तयार झाला आहे.
ऑफिशियल ग्रुपचा एक वेगळाच आपल्याला दर्जा पाहायला मिळतो आणि एक दर्जेदार क्रिकेट स्पर्धा ठाणे जिल्हा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये प्रत्येकाला आहे ज्या स्पर्धेचा गर्व आणि TDPLचं आहे मित्रांनो हे दुसरं पर्व. स्ट्रायकर एंडला मिस्टर परफेक्टला मॅन फ्रॉम सोएगा विक्रांत पाटील का बॅटिंग केली आहे त्याने या टुर्नामेंटमध्ये. टीम स्वर्गीय शिवाजी दादा शिला स्मृती 11 खंबालपाडासाठी. मग आता बॉलिंग ट्रॅकवरती आलाय फास्ट अँड फ्युरियस. पहिल्या षटकामध्ये ज्यांना नक्कीच चांगली बॉलिंग केली मात्र कुठेतरी रन्स त्याच्या अगेन्स्ट येताना दिसल्या जिथे लक फॅक्टर साथ देत होतं. निलेश मात्रेला 2 चौकार आले होते यष्टांच्या मागे आणि आता किरण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती तैयार होत असताना कॉटरेल ऑफ भिवंडी किरण पाटिल को मोर्चे पे लगाया गया है. ये ओवर दोनों टीमों के लिए बहुत अहमियत है क्योंकि दोनों बैट्समैन बहुत अच्छे टच में है. पहली गेंद वाइड यॉर्क कराने की कोशिश और डॉट गेंद. देखिए इस स्थिति में डॉट गेंदें मानो किसी मोती का काम करती है. एक एक गेंद कीमती है. TDPL सीजन 2 में आप सभी का हार्दिक स्वागत है. ऑफिशियल ग्रुप और GTC लाइव बिग बॉस ऑफ टेलीकास्ट. फील्ड की जमावट देखिए. एक बैकवर्ड पॉइंट है. एक लगभग फ्लाई स्लीप रखा गया है. एक्स्ट्रा कवर 30 गज के दायरे में लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पे. किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. फुल टॉस गेंद स्विंग कर दिया ऑन साइड में गैप में और गेंद बाउंड्री के बाहर 4 रन. तलवार चल रही है. यहां साई शेलार ने सिक्सर लगाया. विक्रांत पाटिल ने इस फुल टॉस गेंद पर बहुत ही बढ़िया स्ट्रोक मिड विकेट पर पहले बाउंस पर 4 रन. सगळं सगळं काही पणाला लावतात दोन्ही टीम. एका बाजूला हेमंत हेरड आपला अनुभव तर दुसऱ्या बाजूला साई शिलारची आक्रमकता आणि विक्रांत पाटीलचं हे कौशल्य आपण पाहिलं. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करायच्याच ईर्षेनं खेळतोय. किरण पाटील तयार विक्रांत पाटीलसाठी. ओ इस मर्तबा हाथ रोक कर गेंद किया था और गेंद बाहर की जानिब निकली थी. रॉन्ग वन. लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी हा रॉंग वन होता. गती देखील थोडीशी कमी केली होती कारण प्रत्येकाला भावेसर माहिती आहे कोणतंही स्वप्न नवसानं पूर्ण होत नाही. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो आणि ते जिम्मेदारीचा डोंगर आहे तो म्हणजे साई आणि विक्रांतच्या खांद्यावरती. तर दुसऱ्या बाजूला किरण पाटीलच्या हातामध्ये दिलाय बॉल हेमंत हरडनं. किरण इस मर्तबा आगे रखा था. फुलर लेन की गेंद थी. बॉलर बैक ड्राइव. तेज थ्रो पहुंचा है. बेहतरीन कॉल. इसे कहते हैं चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं बल्कि चुरा लिया है तुमने जो रन को. बहुत अच्छा कॉम्बिनेशन रनिंग बिटवीन द विकेट का. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है. 28 रन. नेक टू नेट फाइट चलती हुई. कांटे की टक्कर कशमकश आप देख रहे हैं इस मुकाबले में. 14 चेंडू आणि 35 रनची गरज आहे. क्लोज इनकाउंटर. किरण पाटिल इस मर्तबा ड्राइव किया है बहुत ही खूबसूरत अंदाज से. वाइड ऑफ लॉन्ग ऑफ. कोई मौका नहीं. 4 रन. उन्होंने देखा कि लॉन्ग ऑफ थोड़ा सीधा खड़ा था. हल्का अपने आप को रूम दिया. बहुत ही खूबसूरती के साथ खेला. वाइड ऑफ लॉन्ग ऑफ 4 रन. चांगली बॅटिंग करतोय म्हणून म्हणालो की मिस्टर परफेक्टला मैदानाच्या आतमध्ये विक्रांत पाटील 2 बाउंड्री झाले आणि स्वतःचा जो क्लास तो सिद्ध करत असताना फर्स्ट क्लास आणि झकास बॅटिंग करतोय. समीकरण बदललाय. 13 बॉल 31 या मॅचचा हा अतिशय महत्वाचा बॉल आहे जो किरण पाटील घेऊन चाललाय विक्रांत पाटील समोर. किरण विक्रांत के लिए यॉर्कर लेन की गेंद थी. बल्ले को नीचे किया. छोटी बैकलिफ्ट से केवल गेंद को पुश किया लेकिन थ्रो अगर सीधा आता तो साई के लिए कठिनाइयां हो सकती थी. बहरहाल 2 रन पूरे. जोखिम बड़े रन लिए थे और कहा जाता है कि जोखिम वही लेता है जो बहादुर रहता है और किस्मत भी बहादुरों का साथ देती है.
आता भरपूर चांगलं आपल्याला या सामन्यामध्ये दोन्ही बाजूनं मेहनत पाहायला मिळतीये. 12 बॉलचा खेळ शिल्लक 29 करायच्यात. 62 रन केला पीटीसी स्टारनं. 63 रनचं लक्ष समोर ठेवलंय आणि इथे आपण म्हणू शकतो की चाय में शक्कर नहीं तो पीने में क्या मजा, और जिंदगी में दोस्त नहीं तो जीने में क्या मजा, और क्रिकेट में संघर्ष नहीं तो मुकाबला देखने में क्या मजा. क्या मुकाबला हो रहा है, नेक टू नेट फाइट चलती हुई. लेट शिवाजी दादा शेलार खमालपाड़ा को 2 ओवर में 29 चाहिए. देखिए जो चौथा ओवर है ना ओमकार, ये दोनों टीमों के लिए बहुत इंपॉर्टेंट है. यहाँ से फैसला हो जाएगा कि ऊंट किस करवट बैठ रहा है. अगदी बरोबर, कारण या मॅचमध्ये आपल्याला समजेल की हा सामना कशा प्रकारे रंग बदलतोय. मात्र या मॅचमध्ये आपण एवढं तर नक्कीच म्हणू शकतो की रख हौसला ओ मंजर भी आएगा, रख हौसला ओ मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ हमारा मंजिल का मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. दिनेश शेठ, हिरामन पाटील यांना तुम्ही पाहता स्क्रीनवरती. या स्पर्धेचे प्रणेते जल्पेश दादा भोईर आणि त्याचबरोबरीनं ज्यांचं कल्याण डोंबिवलीच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे, तब्बल 30 वर्ष कल्याण डोंबिवलीची सेवा राजकीय क्षेत्रामध्ये जे करतायत असे सन्माननीय रमेशजी म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहता. नुकतंच नितीनजी जाधव साहेब जोडले गेले, जे सरपंच आहेत भिवंडी विभागातील विश्वगडचे, आणि त्याचबरोबरीनं योगेशदादा दळवी ते देखील इथे उपस्थित झालेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बनवायच्या 14.50च्या सरासरीनं 29 जावा. मंजिल भी जिद्दी है और दोनों टीमें के रास्ते भी जिद्दी है. देखते इस मैच में क्या होता है, क्योंकि दोनों टीमों के हौसले भी जिद्दी है. सिद्दीक भावे आपल्यासोबत जोडले गेलेत. अजून मॅचची आपण रंगत वाढू. अजून एक लेजंड कॉमेंटेटर आपल्यासोबत जोडले जातील. मी तुर्तास थांबतो. आपण इन्व्हाइट करूया या अतिशय रंगतदार मॅचमध्ये भिवंडीचा एक लोकप्रिय असा आवाज जो अनेक वर्ष या क्रीडा क्षेत्रामध्ये दुमदुमतोय, ऑफिशियल ग्रुपचे मेंबर डॉक्टर गवी सरांना. अरब शेख को गेंदबाजी दी गई. ये बहुत ही रोमांचक स्थिति में, आपको तो याद होगा मापुर चषक में जब साई शेलार ने गो अहेड पे सिक्सर लगाया था तो अपनी टीम को आगे बढ़ाया था. देखना है यहाँ पर पीटीसी के लिए विकेट की ज़रूरत है. यही कारण है कि अरब शेख को बुलाया गया है. द वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर कमेंट्री में ज्वाइंट होते हुए द फोकस मैन ऑफ TDPL. 12 गेंदे 29 रन. अरब शेख दूर वाले छोर से मुड़ते हुए, साई को बढ़िया गेंद आगे रखा था, पैर नहीं चले थे, जगह से खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे. गेंद उनके बल्ले और इरादे दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास. अरब शेख ने सर्कल में जो फील्डिंग लगाई है वहां पर हम देख रहे हैं कि बल्ले के करीब एक बैकवर्ड पॉइंट है और अब कवर पॉइंट भी बुलाया गया है. अरब शेख, साई को बढ़िया गेंद फिर से बीट किया. कमाल की बॉलिंग कर रहे हैं. और क्या लगता है गवली सर, कहीं ना कहीं साई शेलार का जो फुटवर्क है वो थोड़ा टेंटेटिव्ह है. ॲब्सोल्युटली, कारण आपण पाहतोय जर एक चांगला फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरली नजर आणि तुमचं टायमिंग, ताकद, ह्या 4 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. या ठिकाणी मात्र फुटवर्क बघायला मिळत नाहीये. एक दर्जेदार फटका खेळायचा असेल तर तुमचं पदलालित्य, फुटवर्क एक चांगल्या दर्जाचं असणं गरजेचं आहे. अरब शेख राइट आर्म ओवर द स्टंप्स. इस मर्तबा दुविधा में पड़ गए थे, वहां पर खेले क्या ना खेले. और देखना है तीसरे अंपायर की तरफ ऑन फील्ड अंपायर गए. क्या बॉलिंग हो रही है गवली सर. डिसीजन पेंडिंग. और वाकई में पीटीसी ने जो अरब शेख का तुरुक का पत्ता लाया था वो अभी तक काम करता हुआ. दोस्तों, TDPL में पिछले 4 दिन से जो आवाज़ें गूंज रही है उसमें आज तो मैं कहूँगा कि हम कमेंटेटर्स प्लस तमाम ऑडियंस के लिए गौरव की बात है कि कुणाल दाते सर इज़ नॉट ओनली द वेलवेट वॉइस ऑफ IPL बट द वेलवेट वॉइस ऑफ T20 क्रिकेट ऑल्सो. और पोस्टर मैन बने वो मराठी कमेंट्री के महाराष्ट्र के. डॉक्टर गवली सर के बारे में इतना कहूँगा कि वो पिछले 33 साल से देखना अंपायर का क्या इशारा आता है. इज द कमेंट्री पब्लिक फिगर रहे हैं वो.
तिसऱ्या पंचांचा काय इशारा तो बघायचा आहे. पण एक मात्र संघर्षपूर्ण सामना बघायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. तसंही जीवन एक संघर्ष आहे. मात्र क्रिकेटमध्ये सातत्याने कित्येक वेळा आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संघर्ष. देखना है तीसरे अंपायर के फैसले का अभी भी इंतजार है. बहुत ही क्रूशल मैच चल रहा है और क्रूशल मोमेंट में तीसरे अंपायर की मदद ली गई है. नट आउट घोषित दिया अंपायर ने, 1 रन पूरा होता हुआ. लेकिन कमाल की बॉलिंग कर रहे हैं अरब शेख. अभी तक उन्होंने गेंदों को बिल्कुल बैंग ऑन टारगेट रखा है. सबसे बड़ी बात है गौली सर कि ये देखिए क्या रिप्ले, बिग बॉस ऑफ टेलीकास्ट जीटीसी. नक्की तब्बल जवळपास 9 कॅमेऱ्याने टीम जीटीसी या स्पर्धेचं प्रक्षेपण करते. अरब शेख इस मरतबा छोटी बैकलिप से स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हुए कारपेट के जरिए डीप कवर पॉइंट पे 1 रन. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 36 रन. ये ओवर में अब हम कह सकते हैं कि दबाव लेट शिवाजी दादा शेलार खमालपाड़ा पे बढ़ता हुआ. लेकिन जब तक साई शेलार रहेंगे मैच का आकलन नहीं किया जा सकता है. ऍब्सोल्युटली, कारण 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. ये 2 गेंदे मानो अरब शेख टीडीपीएल की बहुत कीमती गेंदे करने जा रहे. ओ बढ़िया गेंद फिर रुक कर आई थी. इस मरतबा ओवर थ्रो हुआ है. दूसरे की कॉल है, क्या पहुंच पाएंगे? यस, 2 रन पूरे. लेग बाय. क्या कहेंगे गौली सर, जिस तरह के अरब शेख गेंदबाजी कर रहे हैं, लगातार अपनी गेंदों में मिश्रण कर रहे हैं. ऍब्सोल्युटली, कारण प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतो. हा चेंडू जर आपण बघितला स्लोवर वन, चेंडूचा वेग कमी केला होता आणि त्यामध्येच खरं तर सेलाटेकने फसलेला होता. प्रत्येक चेंडूमध्ये बदल बघायला मिळतोय आणि एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करणं हे एक चांगल्या गोलंदाजीची खूण आहे. 7-25 का इक्वेशन. कमाल की बॉलिंग करे अरब शेख. ओ बढ़िया गेंद, फिर पांव नहीं चले थे, फिर बीट किया. अगर वाकई में अरब शेख ने अच्छा ओवर डाला है तो दाद देनी होगी. कमाल की बॉलिंग की. कितने रन दिए उन्होंने पिछले ओवर में? सिर्फ 4 रन. व्हाट अ एक्सीलेंट ओवर टर्न फ्रॉम अरब शेख. कंसीडर ओनली 4 रन्स एंड अगेंस्ट दी बिग नेम साई शेलार. अब 1 ओवर और 25 रन. एक ही रास्ता रह गया गौली सर, डू और डाय, करो या मरो. अगदी बरोबर. एक तर बॅटनं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवायचं आणि त्या बॅट खांद्यावर घेऊन सीमारेषेच्या बाहेर जायचंय. एकच पर्याय, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. म्हणजे मोठे फटकेच खेळावे लागतील. क्या लगता है गौली सर, इस तरह की जो स्थिति रहती है उसमें पहले या दूसरी गेंद पे बड़ा शॉट आए तो ही मैच उस तरफ जाता है. अभी साई शेलार को भी पता है कि अभी नहीं तो कभी नहीं, और वो ऐसे बैट्समैन है जिनमें क्षमता है शॉट्स लगाने की. हालांकि आप विकेटों को देखें तो 7 विकेट अभी भी हाथ में है लेट शिवाजी दादा शेलार स्पोर्ट्स के पास. ॲब्सोल्युटली, कारण 3 षटकांचा खेळ जेव्हा संपला होता, समीकरण थोडंसं 50-50 होतं. मात्र चौथ्या षटकामध्ये जी गोलंदाजी केलेली आहे आणि शेवटच्या षटकामध्ये एक जबरदस्त मानसिक दबाव निर्माण केलेला आहे स्वर्गीय शिवाजीदादा शेलार खंबालपाडा संघावर. देखना है कि 1 ओवर कौन सी टीम क्वार्टर फाइनल की तरफ बढ़ती है. ये वीआईपी मंच. आज नितिन कालन कमेंटेटर जी भी हमारे साथ हैं. आज पोस्टर मैन ऑफ महाराष्ट्र मराठी कमेंट्री कुणाल दाते सर. द कमेंट्री पब्लिक फिगर वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर हैं. अल्पेश गायकवाड और चॉकलेटी बॉय के नाम से जाने जाने वाले ओमकार शेट्टे. गेंदबाजी के लिए बुलाया गया इस वक्त
बालातरे। गौली सर, ये मैच अब बालातरे वर्सेस लेट शिवाजी दादा शेलार खमालपाड़ा टीम हो गया है। बालातरे लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, धीमी गेंद थी, लेंथ बहुत अच्छी थी, मजबूर किया था बैट्समैन को छोटी बैकलिफ से ड्राइव लगाने के लिए। इस तरह की गेंदबाजी स्लॉग ओवर में बहुत इफेक्टिव रहती है। 4 गेंदे 24 रन। दो चीजें दोस्तों मैं टीडीपीएल से आप लोगों से पूछना, 5 गेंदे 24 रन पूछना चाहूंगा, क्या मेरे दाएं और बाएं जो 2 कमेंटेटर्स हैं, एक तो पोस्टरमैन है महाराष्ट्र के, और वाकई में गौरव की बात है हम सब कमेंटेटर्स के लिए, ऑडियंस के लिए, कुणाल दत्ते हैं, और पिछले 33 साल से मेरे बाईं और गौली सर हैं जो कि कमेंट्री पब्लिक फिगर रहे हैं। क्या मेरी बात से आप सहमत हो? तो मैं तो व्हाट्सअप नहीं यूज करता हूं, उनके व्हाट्सअप पे आप बता सकते हैं। गेंदबाजी के लिए तैयार बालातरे, सामना करेंगे साईं शेलार। साईं शेलार को पता है कि अभी नहीं तो कभी नहीं। बालातरे करारा स्ट्रोक, ऑन ड्राइव किया है, फील्डर मौजूद है डीप में, 1 रन बना, दूसरे की कोशिश हो। इसीलिए तो बचपन में कंचे और गोटियां खेलना जरूरी होता है। सामने से बालातरे तीनों स्टंप मिस कर गए। हर गुजरती गेंद के साथ अब मैच का क्लाइमैक्स ऊपर जाता हुआ। 4 गेंदे 22 रन, बड़े स्ट्रोक की जरूरत। यहां आसमानी टोले मारना होंगे बालातरे साईं शेलार के लिए। उछाल दिया है इस गेंद को, 6 रन। क्या कमाल का शॉट है साईं शेलार का, क्या कहेंगे गौली सर? फॉलो थ्रू कितना अच्छा है, और गेंद बल्ले पे लगी, उस पर छाप थी, मोड़ थी। 6 रन की, और साईं शेलार ने कह दिया पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। काय फटका खेळलेला, अफलातून फटका, ताकदवर फटका, आणि जागेवरून बघी फटका खेळलेला होता, आणि चेंडू कुठेतरी दूर जातोय, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांसाठी षटकार। बिल्कुल, रिप्ले में हम देखना चाहेंगे। बहुत ही जबरदस्त स्ट्रोक खेला था, ताकत, टाइमिंग, फॉलो थ्रू, सब कुछ लाजवाब, गजब का शॉट। इक्वेशन अब 3-16। क्या लगता है इस सिक्सर ने कहीं ना कहीं बालातरे के दिल को भी धड़का दिया होगा। 3-16, लेकिन ये वो समय है जहां पर साईं शेलार दम लेके या सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते हैं। ये हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे। 3 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे। थोड्याशा आशा निर्माण केलेल्या आहेत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार क्रिकेट क्लब, खास करून साई शेलार यांनी षटकार मारलेला आहे। हालांकि बालातरे के पास बहुत बड़ा अनुभव है, और भिवंडी क्रिकेट में कई ऐसी सिचुएशन में वो गेंदबाजी कर चुके, लेकिन ये टीडीपीएल है, यहां पर आपको 99 नहीं बल्कि 100% देना होता है। बालातरे, साईं शेलार ने आशाएं जीवित कर दी है, लड़ेंगे या मरेंगे, आर या पार। स्लिप पॉइंट लगा दिया गया है। इस मर्तबा क्रॉस बैटेड स्ट्रोक खेला है ऑन साइड में, वाइडिश मिड विकेट से गेंद को उठाया फील्डर ने, 1 रन। अब 2 गेंदों में 15 रन, और पीटीसी पड़गा को यहां से कोई हरा सकता है तो स्वयं पीटीसी पड़गा के गेंदबाज। या ठिकाणी खास करून केदारनाथ वर्ण ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत ठाणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील साहेब, आणि त्यांनी या सामन्यासाठी आणि या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। कुंदन पाटील साहेब, आपलं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय टीडीपीएल मध्ये। अब यहां से शायद कैप्टन आके कुछ समझा रहे हैं बालातरे को कि आपको क्या करना है। देखिए, जो अरब शेख ने ओवर डाला वहां से मैच छूट गया। कल दोस्तों पिछले 4 दिन से कुणाल दाते जी हमारे साथ हैं। आईपीएल और T20 वर्ल्ड कप की मखमली आवाज, धीमी गेंद,
क्या ट्विस्ट नहीं, और देखना है क्या हुआ है। गेंद तो चली गई है दूर कहीं। रिव्यू बीमर के लिए। क्या लगता है यहां प्लेस पवेलियन में भी हलचल हो गई है। कहीं अपने पैरों पे कुल्हाड़ी मारने वाली बात ना हो गौली सर। येस, या ठिकाणी निलेश म्हात्रे आणि दीपक मडवीच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य बघायला मिळतंय. देखना है बीमर के लिए रिव्यू लिया गया है। हालांकि उस गेंद को बैट्समैन विक्रांत पाटिल ने भेज दिया दूर कहीं, मिड विकेट बाउंड्री के ऊपर 6 रन। येस, बीमर साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. बीमर, त्यामुळे 7 धावा मिळतील, त्याचबरोबर फ्री हिट. ये ऐसा है कहानी में ट्विस्ट। ये देखिए रिप्ले में, यस बीमर कमर के ऊपर चली गई थी गेंद, और कहानी में ट्विस्ट, और ये मैच होता हुआ सुपर हिट, और टीडीपीएल भी होता हुआ सुपर हिट। गौली सर, ये तो मानो ऐसा बाला तरे ने कर दिया है कि मानो फ्री होम डिलीवरी दे दी है। आता मात्र सामन्यामध्ये एक रंगत 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. 2 गेंदे 8 रन। कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। काही होऊ शकतं, एनिथिंग कॅन हॅपन. कमजोर दिल वालों के लिए मैच नहीं बचा है। अब मैच थ्रिलिंग क्लाइमैक्स की तरफ बढ़ता हुआ। व्हाट अ मैच। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे फ्री हिट आहे. फ्री हिट असा एक चेंडू असतो, त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होऊ शकतो. फ्री हिट का इशारा अंपायर का। अब 2 गेंदों में कितने चाहिए? 8 रन। व्हाट अ मैच। दुसरी गोष्ट, पंचांनी सुद्धा वॉर्निंग दिलेली आहे गोलंदाजाला, 1 फॉर दी ओव्हर. यस, लगता है कि साई शेलार ने अपने से ज्यादा भरोसा अपने पार्टनर पे किया था। उनको पता था कि आज शायद विक्रांत का दिन है। इस मर्तबा ड्राइव किया गेंद को मिड ऑफ पे, 1 रन। और क्या हुआ है, टीडीपीएल में 2 सुपर ओवर हुए। क्या हम सुपर ओवर देखने जा रहे हैं? क्या कहेंगे गौली सर? 2 हो चुके हैं, लेकिन सुपर से ऊपर मुकाबला भी चलता हुआ। ऍब्सोल्युटली, कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये टीडीपीएल मध्ये 2 सुपर ओव्हरचे सामने झालेले आहेत आणि तिसरा सुपर ओव्हर आपण पाहतो की काय. तीनों पॉसिबिलिटीज हैं। मुकाबला टाई और पीटीसी पड़गा या तो विजय, ये 2 ऑप्शन है। यहां से माना कि पीटीसी पड़गा मैच हार नहीं सकती, लेकिन मुकाबला बराबरी पे जा सकता है। साई शेलार लगभग अपने जीवन के कुछ ऐसे क्षण आए होंगे, मोमेंट आए होंगे, इस तरह की स्थिति में होंगे। हालांकि उन्होंने आखिरी गेंद में कई मर्तबा गोल्डन 6 लगाया है, लेकिन इसे लगा डालो, मानो मैच को बना डाला। बाला तरे वर्सेस साई शेलार। कमजोर दिल वाले मैच से हट जाए। दिस इज द थ्रिलिंग क्लाइमैक्स इन टीडीपीएल। बाला तरे साई शेलार के लिए। ओ पीटीसी विजय। पीटीसी पड़गा क्वार्टर फाइनल में पहुंचती हुई। कांग्रेचुलेशन। सुपर 8 के लिए पहुंचती हुई।